हा व्हिडिओही बघताना तुमचं मन हजार ठिकाणी इन्व्हेस्टेड असेल, काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करताय तुमचा फोकस एका सेंटरच्या केंद्रबिंदूवर राहतोय. मंदिरातला जो गर्भगृह आहे, सभामंडप आहे, त्याचा प्रवेशद्वार आहे. मंदिरात जाणं खरंच गरजेचं आहे का? आजच्या काळात एक प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारायला हवा, की मंदिरात मी गेलं पाहिजे का? किंवा मंदिरात माझ्या फॅमिलीनी गेलं पाहिजे का? आज मॉडर्न लाईफस्टाईल आपण ॲक्सेप्ट केलेली आहे. वेस्टर्न कल्चर इन्फ्लुएन्स एवढा प्रचंड वाढलाय ना, त्यामुळे प्रत्येक ट्रॅडिशनल गोष्टीकडे आपला हाच पर्स्पेक्टिव्ह आहे. ही जुनी गोष्टी आहे किंवा ही जुनी परंपरा आहे. ह्याच दृष्टीने आपण बघायला लागलोय. आपल्या पूर्वजांनी जी मंदिरं आहेत, इतक्या विचारपूर्वक का बांधली असतील ह्याचा कधी विचार केलाय कोणी? मंदिर फक्त देव किंवा देवाची मूर्ती असलेली जागा आहे का? की त्या जागेमध्ये काही एनर्जीज आहे म्हणून तिथे तो देव आहे इस्टॅब्लिश? आपल्या इंडियन कल्चरमध्ये मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे, त्यातली जी मूर्ती आहे, तिचा गाभारा आहे, गर्भगृह आहे, प्रदक्षिणा आहे, घंटानाद आहे, मंत्रोच्चार आहे. या प्रत्येक गोष्टीमागे एक तथ्य आहे. या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक स्पेसिफिक थॉट प्रोसेस आहे. एक एक्झाम्पल घेऊया, भगवान श्री गणेश टेम्पल. गणपतीला बुद्धी, ज्ञान आणि ओव्हरऑल विवेकचं सिम्बल मानलं गेलेलं आहे. त्यांचं जे मोठं मस्तक आहे, आपला विचार करण्याची क्षमता क्रिएट करतं आणि वाईडर पर्स्पेक्टिव्ह ठेवण्याची आठवण करून देतं गणपतीचं स्ट्रक्चर. म्हणून जेव्हा आपण गणेश मंदिरात जातो आणि त्यांच्या मूर्तीकडे शांतपणे एकदा बघतो, तेव्हा ते जे सिम्बॉलिक फॉर्म आहे किंवा ती जी स्टॅच्यू आहे, ती प्रतिमा जी आहे, ती आपल्या मनामध्ये एक स्पेसिफिक इमोशन्स ट्रिगर करते. म्हणजेच मंदिरातली मूर्ती ही फक्त आणि फक्त मूर्ती नाहीये, तर आपले इमोशन्स किंवा थॉट प्रोसेस ट्रिगर करण्याचं एक साधन आहे. आपलं लक्ष, आपलं कॉन्सन्ट्रेशन एका पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसवर फोकस करण्यासाठी हे एक मीडियम आहे. मीडियमच नसेल तर फोकस कुठून करशाल? मीडियमच म्हणता येईल. आता प्रश्न येतो प्रदक्षिणाचा. आपण मंदिरात जी देवाच्या भोवती प्रदक्षिणा आहे ती घालतो, कारण ऑफकोर्स तिला एक धार्मिक कारण तर आहे, श्रद्धा आहे आपली. पण प्रदक्षिणा करताना तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करताय तुमचा फोकस एका सेंटरच्या केंद्रबिंदूवर राहतोय. त्या क्षणी 2 मिनिटासाठी का होईना मोबाईल, तुमचं काम असेल, तुमची चिंता असेल, दररोजचं जे काही डेली रुटीन आहे त्यापासून तर दूर राहता. आजच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर हा जो काही टाईम आहे, थोडाफार का होईना, हा स्वतःला शांत करण्याचा टाईम आहे. मनाला एका गोष्टीवर फोकस करण्याचा एक एक्सपिरियन्स आहे. ग्रेट एक्सपिरियन्स आहे, वाईड एक्सपिरियन्स. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, मंदिराचं स्ट्रक्चर, वास्तूचं स्ट्रक्चर. मंदिर हे बेसिकली तंत्रशास्त्रावर आधारित आहे. आपल्या प्राचीन मंदिराची जी स्ट्रक्चर आहे ती केवळ फक्त दिखावा म्हणून नव्हती करण्यात आली. मंदिरातला जो गर्भगृह आहे, सभामंडप आहे, त्याचा प्रवेशद्वार आहे, बाकीचे जे काही भाग असतील, गार्डन असेल, यांची एक स्पेसिफिक स्ट्रक्चर जी आहे ती एक सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने केलेली आहे. इंडियन कल्चरमध्ये आपली जी ह्युमन बॉडी आहे, तंत्रशास्त्र म्हणतं की जसं आतला शरीर आहे तसंच बाहेरचा निसर्ग आहे, आणि निसर्गातले जे पंचतत्व आहे यांना रिलेट करून कुठलंही मंदिर क्रिएट केलं जातं. 5 तत्व कुठले? जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. आपलं जे ओव्हरऑल लाईफ आहे या पंचतत्वाशी रिलेटेड आहे. हे झालं फाउंडेशन इंडियन तत्वज्ञानाचं. आणि ह्याच विचारातून, याच फाउंडेशनमधून भारतामध्ये सगळी काही मंदिरं, तीर्थस्थळं बनल्या गेली. एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर भगवान शिव जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड जी प्राचीन तीर्थस्थळे आहे, भारताच्या प्रत्येक भागात भगवान शिवची मंदिरं आहे. ही जी मंदिरं आहे ही फक्त धार्मिक स्थळं बिलकुल नाही आहे. त्या काळातली जी वास्तुकला आहे, त्यानंतर जिओबायोलॉजीचा तो स्टडी आहे, जॉग्रफीचा स्टडी आहे, आणि ओव्हरऑल समाज जीवनाच्या महत्त्वाची सेंटर्स होते. म्हणून या मंदिरांकडे फक्त आणि फक्त देवाची मूर्ती म्हणून न पाहता एवढ्यापुरतं पाहणं कदाचित अपुरं ठरेल. मंदिर म्हणजे अशी जागा की काही काळासाठी आपण बाहेरच्या जगापासून स्वतःला दूर करून एक कन्सॉलिडेट करतोय.
स्वतःच्या मनाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय आपण. आज आपलं मन कुठे ना कुठे इन्व्हेस्टेड आहे. हा व्हिडिओही बघताना तुमचं मन 1000 ठिकाणी इन्व्हेस्टेड असेल. काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील, व्यापलेलं आहे मन तुमचं सगळीकडे. मोबाईलच्या नोटिफिकेशन्समध्ये तुमच्या कामाचा स्ट्रेस असेल, जॉबचा, काहींना फ्युचरचं टेन्शन असेल, तुमच्या नात्यामधले काही प्रश्न असतील. या सगळ्यापासून काही दूर शांत जाऊन बसा आणि मंदिरात जाऊन बसा. ज्यावेळेस त्या डेटीवर, त्या देवतावर फोकस करशाल, 2 मिनिटासाठी तुम्ही सगळं जग विसरून जाशाल कदाचित. म्हणून आज मंदिराचं देखील महत्त्व टिकून आहे. देव फक्त मंदिरात आहे का? बिलकुल नाही. बट तुमचं मन तुमचे 5 ज्ञानेंद्रिय मॅनिप्युलेट करण्यासाठी हे बनवलं गेलेलं आहे. बेसिकली ह्युमनला 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि स्किन. जोपर्यंत कुठल्याही माणसाला किंवा त्याच्या 5 ज्ञानेंद्रियाला सिग्नल्स मिळत नाही, ही गोष्ट फिजिकल फॉर्ममध्ये आहे, तोपर्यंत तो मन थॉट प्रोसेसच क्रिएट करत नाही. हे सायन्स मंदिरामध्ये यूज केला गेलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली हे जे कल्चर आहे, आपण अंधश्रद्धेने पाहण्याची गरज बिलकुल नाही आहे. प्रश्नच येत नाही अंधश्रद्धेचा. त्यामागची हिस्ट्री तरी जाणून घ्या ॲटलिस्ट. वास्तुशास्त्र समजून घ्या. ओव्हरऑल भारतीय फिलॉसॉफी जी आहे, इंडियन फिलॉसॉफी जी आहे, ती समजून घ्या आणि त्यातील जे काही जीवनाला तुम्हाला यूज करता येईल, तुमच्या पिढीला यूज करता येईल, ते ॲक्सेप्ट करा. कारण मंदिराचा जो खरा अर्थ आहे, हा कदाचित बाहेरचा देव शोधणं नसून आतमधला स्वतःच्या आत्म्याचं अध्ययन आहे. यालाच म्हणतात अध्यात्म. म्हणून पुढच्या वेळेस मंदिरात जाशाल तर फक्त आणि फक्त दर्शन घेऊन येऊ नका. ॲटलिस्ट 5 मिनिटं तिथे थांबा. कॉन्सन्ट्रेट ऑन डेटी आणि कॉन्सन्ट्रेट ऑन युअर सेल्फ. 5-10 मिनिटासाठी विचार फ्री व्हा, मन स्थिर करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी नक्की माझ्या आयुष्यात नेमकं काय शोधतोय? यू विल गेट अ गुड आन्सर. थँक्यू. धन्यवाद.